मध्यरात्रीची वेळ होती. चारही बाजूंनी काळोख आणि एका स्मशानभूमीच्या बाहेर एक स्त्री एकटी उभी होती. तिच्या हातात फक्त पतीचा फोटो आणि एक छोटीशी पिशवी होती. काही तासांपूर्वी ती एका घराची सून होती, पण पतीच्या मृत्यूनंतर तिच्या सासूने तिला घराबाहेर काढलं होतं आणि तिच्या धीराने तर माणुसकीची सगळी सीमा ओलांडली. तिला रात्रीच्या अंधारात स्मशानात आणून सोडलं होतं. ती रडत रडत म्हणत होती, मला इथे एकटीला सोडून जाऊ नकोस. माझी काय चूक आहे? पण गाडी निघून गेली. तिला वाटलं आता तिचं आयुष्य संपलं. पण त्या भयान रात्री स्मशानातून एक अनोळखी वृद्ध स्त्री तिच्यासमोर आली आणि फक्त एवढंच म्हणाली, घाबरू नकोस, तुला इथे मरायला नाही तर नव्याने जगायला आणलं गेलंय. पण त्या वृद्ध स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूचं असं कोणतं गुपित माहीत होतं जे संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणार होतं. आणि ज्या घराने तिला नाकारलं त्याच घराला काही वर्षांनी तिच्यासमोर मान का झुकवावी लागली. ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिला परिस्थितीने तोडलं, पण तिच्या जिद्दीने तिला पुन्हा उभा केलं. तर कथा शेवटपर्यंत ऐका. अन्विता आणि नचिकेतचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. नचिकेत गावात छोटासा व्यवसाय करत होता. अन्विता घर सांभाळत होती. त्यांचं घर श्रीमंत नव्हतं, पण दोघांच्या संसारात प्रेम होतं. नचिकेत नेहमी अन्विताला म्हणायचा, अन्विता, पैसा कमी असला तरी चालेल, पण आपल्या घरात माणुसकी कमी होता कामा नये. अन्विता हसून म्हणायची, तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मला आणखी काहीच नको. पण त्या सुखाला अचानक ग्रहण लागलं. एका रात्री नचिकेतला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. रुग्णालयात नेण्याआधीच त्याची प्रकृती खूप जास्त गंभीर झाली. अन्विताच्या डोळ्यासमोरच त्याचा श्वास थांबला. ती अक्षरशः कोसळली. तिला वाटलं तिचं आयुष्यही त्याच क्षणी संपलं. पण खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. नचिकेतच्या अंत्यसंस्कारानंतर घरात शांतता होती. अन्विता एका कोपऱ्यात बसून नचिकेतच्या आठवणीमध्ये हरवली होती. तेवढ्यात जिजाऊबाई तिच्यासमोर आल्या. त्यांच्या आवाजात दुःख नव्हतं. त्या म्हणाल्या, आता तू या घरात किती दिवस राहणार आहेस? अन्विता दचकली. आई, हे माझंही घर आहे, जिजाऊबाई कटाक्ष टाकत म्हणाल्या. नचिकेत होता म्हणून तू या घरात होतीस, आता तो नाही. अन्विताच्या डोळ्यात अश्रू आले. मी कुठे जाऊ? जिजाऊबाईंनी थंड आवाजात उत्तर दिलं, ते तू ठरव की तुला कुठे जायचं आहे. त्या रात्री अन्विताला पहिल्यांदा जाणवलं, पती गेल्यानंतर काही माणसाचं दुःख संपतं आणि स्वार्थ सुरू होतो. काही दिवसांनी जिजाऊबाईंनी अन्विताला स्पष्टपणे घर सोडण्यास सांगितलं. अन्विता नचिकेतचा फोटो हातात घेऊन उभी होती. आई, मी काही मागत नाही, फक्त मला इथे राहू द्या. जिजाऊबाई म्हणाल्या, तुझ्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. राघवही आईच्या बाजूने उभा होता. अन्विताने शेवटी फक्त एक छोटी पिशवी घेतली. त्यात नचिकेतचा फोटो, 2 साड्या आणि त्याने दिलेली एक जुनी वही होती. घराच्या उंबरठ्यावरून बाहेर पडताना ती शेवटचं वळून पाहते. तिला वाटत होतं, ज्या घरात मी नववधू म्हणून आले होते तिथून आज विधवा म्हणून बाहेर पडत आहे. अन्विता कुठे जाणार आहे हे राघवला माहीत होतं, पण त्याने तिला माहेरी सोडण्याऐवजी गाडी एका वेगळ्याच रस्त्यावर वळवली. अन्विताने विचारलं, राघव, आपण कुठे चाललो आहोत? तो काहीच बोलला नाही. गाडी गावाबाहेर गेली. रस्ता अंधारात हरवत होता. शेवटी गाडी एका जुन्या स्मशानभूमीजवळ थांबली. अन्विता खूप घाबरली. तिथे का आणलं मला? राघव खाली उतरला. त्याने तिची पिशवी बाहेर ठेवली. इथेच राहा. अन्विताच्या अंगावर काटा आला. तू वेडा झाला आहेस का? मला इथे एकटीला कसं सोडशील?
राघवने नजर चुकवली. मला आईला विरोध करता येत नाही. तो गाडीत बसला. अन्विता रस्त्यावर उभी राहून ओरडत राहिली, राघव, मला सोडून जाऊ नकोस. पण गाडी दूर निघून गेली आणि अन्विता त्या भयान रात्री स्मशानाच्या प्रवेशद्वाराजवळ एकटी उभी राहिली. चारही बाजूंनी अंधार, वारा जोरात वाहत होता. अन्विता नचिकेतचा फोटो छातीशी धरून बसली. तिच्या मनात एकच प्रश्न होता, माझा गुन्हा काय? अचानक तिला कुठून तरी एका स्त्रीचा आवाज ऐकू आला, घाबरू नकोस बाई. अन्विता एकदम दचकून उठली. समोर एक वृद्ध स्त्री हातात कंदील घेऊन उभी होती. ती होती मुक्ताबाई. मुक्ताबाई तिला आपल्या छोट्याशा घरात नेलं, गरम पाणी दिलं आणि म्हणाली, लोकांनी तुला इथे मृताच्या मध्ये सोडले, पण कदाचित देवाने तुला इथून नव्याने जन्म घ्यायला पाठवलं असेल. अन्विताला त्या शब्दांचा अर्थ तेव्हा समजलाच नाही, पण पुढच्या काही दिवसातच तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. मुक्ताबाई स्मशानाजवळ छोटंसं घर करून राहत होती. ती अन्विताला म्हणाली, दुःखाला कितीही घट्ट पकडलंस तरी गेलेली माणसं परत येत नाहीत, पण तुझ्यासमोरच आयुष्य अजून तुझ्या हातात आहे. अन्विताने काम शोधायला सुरुवात केली. ती गावातील मुलांना शिकवू लागली. तिच्याकडे स्वतःची पदवी नव्हती, पण तिला अभ्यासाची आवड होती. गावातील शिक्षक वेदांत देशमुख यांनी तिची मेहनत पाहिली. ते म्हणाले, तुमच्यात शिकवण्याची क्षमता आहे, तुम्ही पुन्हा शिक्षण घेऊ शकता. अन्विताने पहिल्यांदा स्वतःसाठी निर्णय घेतला, मी पुन्हा उभी राहणार. एक दिवस अन्विताला नचिकेतची जुनी वही सापडली. वहीच्या शेवटच्या पानावर काही आकडे आणि एका व्यक्तीचं नाव लिहिलं होतं, सारंग. अन्विता गोंधळली. सारंग कोण असेल हा? नचिकेतने त्याचं नाव का लिहिलं होतं? त्याच दिवशी वेदांतने तिला एक गोष्ट सांगितली. नचिकेतच्या मृत्यूच्या आधी तो कोणाशी तरी मोठ्या वादात होता. अन्विताला धक्काच बसला. तिला आतापर्यंत वाटत होतं की नचिकेतचा मृत्यू अचानक झालाय. मग प्रश्न निर्माण झाला, नचिकेत खरंच आजारी पडून मेला होता का? मुक्ताबाईच्या घरातील जुन्या सामानामध्ये अन्विताला एक लोखंडी पेटी सापडली. त्या पेटीवर नचिकेतच्या हस्ताक्षरात एक शब्द होता, अन्विता. तिचे हात थरथरले. पेटी उघडल्यावर त्यात काही कागदपत्रे होती. त्यात नचिकेतने लिहिलेलं एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं की त्याला आपल्या व्यवसायात मोठी फसवणूक झाल्याचा संशय होता आणि त्या फसवणुकीमध्ये घरातीलच कोणाचा तरी सहभाग असू शकतो. अन्विता हादरली. तिच्या डोळ्यासमोर जिजाऊंचा चेहरा आला, पण ती कोणावरही आरोप करू शकत नव्हती. दरम्यान राघवला झोप लागत नव्हती. त्याला सतत त्या रात्रीची आठवण येत होती. त्याने अन्विताला स्मशानात सोडलं होतं. एक दिवस तो मुक्ताबाईच्या घरी पोहोचला. अन्विताने त्याला पाहताच विचारलं, मला इथे का सोडलंस? राघव काहीच बोलला नाही. काही क्षणांनी त्याने डोळे खाली केले. वहिनी, मला माफ करा. अन्विता शांत राहिली. राघव म्हणाला, त्या रात्री आईने मला जबरदस्ती केली होती, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही. अन्विता त्याच्याकडे पाहत राहिली. राघवने कुजबुजच सांगितलं, दादाच्या मृत्यूच्या रात्री घरात कुणीतरी त्याच्याशी भांडत होतं. अन्विताच्या पायाखालची जमीन सरकली. राघवने सांगितले की नचिकेतच्या मृत्यूच्या रात्री त्याने घराच्या मागच्या खोलीत आवाज ऐकला होता, पण आईच्या भीतीने तो शांत राहिला. अन्विताने त्याला विचारलं, तुला कोण दिसलं होतं? राघवने उत्तर देण्यासाठी बाहेर कुणीतरी दार ठोठावलं.
दोघेही घाबरले. दार उघडलं तर समोर सारंग उभा होता. सारंगने सांगितलं, नचिकेत माझ्याकडे मदत मागायला आला होता. अन्विताने विचारलं, कशासाठी? सारंगने एक कागद तिच्या हातात दिला. यासाठी. तो कागद पाहताच अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यावर तिच्या सासूची सही होती. अन्विता गावात परतली. तिने जिजाऊबाईंना थेट प्रश्न विचारला, आई, नचिकेतच्या व्यवसायातील कागदावर तुमची सही का आहे? जिजाऊबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, मला काही माहीत नाही. पण सारंगने सत्य सांगितलं. नचिकेतला कळत होतं की त्याच्या व्यवसायातील काही पैसे चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत. जिजाऊबाई आणि एका बाहेरील व्यक्तीने त्याच्यावर दबाव आणला होता. मात्र नचिकेतने सगळं उघड करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्याची तब्येत अचानक बिघडली. आता अन्विताला संशय होता की ही केवळ योगायोगाची घटना नव्हती. राघवने शेवटी सर्व सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. त्याने कबूल केलं की आईच्या सांगण्यावरून त्याने काही कागद लपवले होते. पण त्याला नचिकेतच्या मृत्यूमागचं संपूर्ण सत्य माहीत नव्हतं. अन्विताने राघवला दोष दिला नाही. ती म्हणाली, तुझी चूक झाली आहे, पण सत्य सांगण्यास धैर्य तू आज दाखवलंस. कागदपत्राच्या आधारे नचिकेतच्या मृत्यूची चौकशी पुन्हा सुरू झाली. काही दिवसातच समोर आलं की नचिकेतवर मोठा आर्थिक आणि मानसिक दबाव होता. मात्र त्याच्या मृत्यूला थेट कारणीभूत कोण होतं हे अजून स्पष्ट झालं नव्हतं. अन्विताने नचिकेतच्या नावाने गावात एक छोटंसं शिक्षण केंद्र सुरू केलं. ज्या स्त्रीला घराबाहेर काढलं होतं ती आता गावातील मुलांना शिक्षण देत होती. विधवा असल्यामुळे ज्या लोकांनी तिच्याकडे दयेने पाहिलं होतं तेच आता तिचा सन्मान करू लागले. वेदांतने तिला सांगितलं, तुम्ही फक्त स्वतःला उभं केलं नाहीत, तुम्ही इतरांसाठीही मार्ग तयार केला. अन्विता हसली. माझं आयुष्य मला एका रात्रीत संपल्यासारखं वाटत होतं, पण त्या रात्रीने मला शिकवलं, माणूस पडतो तेव्हा त्याचं आयुष्य संपत नाही. शेवटी चौकशी समोर आलं की नचिकेतच्या मृत्यूमागे थेट कट असल्याचा पुरावा नव्हता. त्याच्यावर झालेला प्रचंड मानसिक ताण आणि आर्थिक संकट यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली होती. जिजाऊबाईंनी मात्र सत्य लपवून अन्विताला घराबाहेर काढलं होतं. कारण नचिकेतच्या कागदपत्रामध्ये त्याच्या गैरव्यवहाराचा उल्लेख होता. जिजाऊबाईंचा स्वार्थ उघड झाला. त्या अन्वितासमोर आल्या. मला माफ कर. अन्विता बराच वेळ शांत राहिली. नंतर म्हणाली, मी तुमचा राग मनात ठेवला तर नचिकेतला गमावण्याचं दुःख माझ्याबरोबरच राहील, म्हणून मी तुम्हाला माफ करते. पण ती पुन्हा त्या घरात गेली नाही, कारण तिने आपलं नवं घर स्वतःच्या कष्टाने उभा केलं होतं. काही वर्षांनी त्या गावात मोठं शिक्षण केंद्र उभं राहिलं. त्याचं नाव होतं नचिकेत ज्ञानदीप. उद्घाटनाच्या दिवशी अन्विता त्या स्मशानाजवळ गेली, जिथे एकेकाळी तिला एकटीला सोडून दिलं होतं. तिथे ती आज डोकं उंच करून उभी होती. मुक्ताई तिच्या शेजारी होत्या. अन्विताने आकाशाकडे पाहिलं. नचिकेत, मला वाटत होतं तुझ्यानंतर माझं आयुष्य संपलं, पण तू दिलेल्या प्रेमाने मला पुन्हा जगायला शिकवलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. ज्या स्त्रीला लोकांनी स्मशानात सोडलं होतं तिने तिथूनच आपल्या नव्या आयुष्याची पहाड शोधली होती. माणसाला संकट तोडण्यासाठी येत नाहीत, अनेकदा ती आपल्यातील ताकद दाखवण्यासाठी येतात. कुणी आपल्याला घराबाहेर काढलं म्हणून जग संपत नाही. कुणी आपल्याला कमी लेखलं म्हणून आपली किंमत कमी होत नाही. कारण
परिस्थिती माणसाचं भविष्य ठरवत नाही, माणसाची जिद्द ठरवते.